नमस्कार मित्रांनो. आज जे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण अधिकारी होते, त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि खूप चांगली गोष्ट झालेली आहे. कारण जो व्यक्ती अ, या सगळ्या गोष्टी चालवू शकत नाही, त्याला पदावर राहण्याचा काही अधिकारही नाही आहे. परंतु शिक्षण हा विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. विद्यार्थ्याचा, कुठल्याही समाजाचा नाही, कुठल्याही व्यक्तीचा नाही. तर जंतर मंतरवरती बसणाऱ्यांना समजायला पाहिजे होतं, की इथे येणारे जे विद्यार्थी आहे, ते कुठल्याही समाजाचे नसून फक्त एक विद्यार्थी आहे. तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रथम आपलं मूलभूत अधिकार, शिक्षण हा मूलभूत अधिकार समजून त्यांनी राजीनाम्यासोबत श्री नरेंद्र मोदीजींना जे काही यांनी अटी पाठवल्या, त्या अटीमध्ये एक अट अशीही टाकायला पाहिजे होती, की सर, शिक्षण हा विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. भरपूर ग्रामीण भागातली मुलं-मुली पैसे नसल्यामुळं सुसाईड करतात. कारण ते कसं उच्च जातीमधून येतात, तर किंवा जातीचा काही संबंध नाही याला, परंतु मी सांगत आहे, त्यांच्याकडे काही लोकांकडे असे असते की खालच्या जातीचे पण असतात, परंतु त्यांच्याकडे पैसेच राहत नाही शिक्षणासाठी. मग ते हातबळ होऊन सोडून, सगळ्या गोष्टी सोडून ते आपलं सुसाईड वगैरे करतात. तर जे काही जंतर मंतरवरती बसलेले जे समाजसुधारक होते, जे शिक्षण अधिकाऱ्याचा राजीनामा मागत होते. तर मित्रांनो, त्याच्यासोबत तुम्ही मूलभूत अधिकार म्हणून सरकारला जर शिक्षण फुकट मागितलं असतं, तर तुमचं काय बिघडलं असतं? म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? हा अधिकारी घोटाळा करून गेला, नंतर नवीन अधिकारी बसायला पाहिजे. मग त्याने पुन्हा घोटाळा करायला पाहिजे. मग आम्ही पुन्हा जंतर मंतरवर बसायला पाहिजे. नेहमी प्रदर्शन याच्यामुळंच होते, कारण काय आहे ना, ज्या गोष्टीत पैसा आहे तिथे घोटाळा आहे. जिथे पैसाच नाही आहे तिथे घोटाळा होणारच कसा? मग शिक्षण जर मूलभूत अधिकार आहे आणि आपण त्याला मानतो, तर मग त्याला पैसा लागायलाच नाही पाहिजे. समाज कुठलाही असो, प्रत्येकाला त्याचा मूलभूत अधिकार म्हणून शिक्षण हे फुकट असायला पाहिजे. तर तिथे जाणाऱ्या व्यक्तींनी कुठल्याही एकाही व्यक्तींनी असं म्हटलं नाही, की शिक्षण फीज बंद करा, शिक्षणाचे डोनेशन बंद करा किंवा शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे तर आम्हाला फ्रीमध्ये द्या. फक्त काय प्रदर्शन केलं आणि बस आपले नाव पुढे करून घेतले. आता याच्यानंतर पुन्हा नवीन मंत्री येईल, तो नवीन घोटाळा करेल आणि पुन्हा नव्याने जंतर मंतरवर बसावं लागेल. तर जर का जंतर मंतरवर वारंवार न बसायचं असेल, तर सरकारला आपला मूलभूत अधिकार म्हणजे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि तो आम्हाला फ्रीमध्ये मिळावा याची मागणी करायला पाहिजे होती. धन्यवाद.